जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया वर्ल्ड 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. दहशतवादी बुरहान वानी चकमकीत मारला गेल्यामुळे पाक दहशतवादी हाफिज सईद चौताळलेला आहे. आम्ही लवकरच परत येतोय अशी धमकीच त्यानं भारताला दिली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी जमात-ए-दवा आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख हाफिज सईदचा 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये हात आहे. शिवाय भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यामध्ये सुद्धा त्याचा सहभाग असतो. अशा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताला इशारा दिल्यानं काश्मीर आणि सीमेवर अधिक सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती मिळते. सरकारला गरज भासल्यास भारतामध्ये केव्हाही परतण्याची तयारी आहे असा खुलासा वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईकने केलेला आहे. आपण भारतामध्ये पुढील वर्षी येणार असल्याचं नाईकने गेल्या आठवड्यामध्ये जाहीर केलं होतं. मात्र सरकारची इच्छा असल्यास भारतात कधीही येण्याची तयारी त्याने आता दाखवलेली आहे. भारतातली एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न मी केल्यानं कोणी दाखवून दिल्यास किंवा इथल्या कायद्याचं पालन केलं नसल्याचं सिद्ध झाल्यास कारवाईला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं झाकीरनं स्पष्ट केलंय. अमेरिकेतल्या मुस्लिमांवर टीका करणाऱ्यांना अध्यक्ष बराक ओबामांनी टीका केलेली आहे. अल्पसंख्याक समुदाय नेहमीच अमेरिकेचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. काही लोकांच्या हिंसक कृतीमुळे त्यांना दोष दिला जात आहे, ज्यांचा त्यांच्या धर्माशी काहीही संबंध नाही असं ओबामांनी म्हटलेलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला ते बोलत होते. अमेरिकेने सिरियात इसिसचे दहशतवादी समजून सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तीवर बॉम्ब हल्ला केला. या कारवाईमध्ये 117 लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये 73 सर्वसामान्य नागरिक आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते फायटर जेट्सच्या साह्यानं 19 जुलैला मांबीज भागातल्या अल तोखर गावामध्ये क्लस्टर बॉम्ब फेकले होते आणि मृतांमध्ये 35 बालकं आणि 20 महिलांचा समावेश आहे. अमेरिकेच्या सैन्यानं मांबीजवर मे पासून आतापर्यंत 450 वेळा हवाई हल्ले केलेले आहेत. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या सरकारविरोधातलं लष्करी बंड फसल्यानंतर 3 महिने आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. देशातल्या महत्त्वाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याचं एर्दोगान यांनी जनतेला सांगितलेलं आहे. लष्करी बंडामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व दहशतवादी संघटना आणि इतर घटकांना तातडीनं समाजापासून दूर करण्यासाठी ही आणीबाणी आवश्यक असल्याचं एर्दोगान यांनी सांगितलंय. सैन्यामध्ये शिरलेला व्हायरस साफ करण्याचा इशाराही एर्दोगान यांनी दिलाय. पुढच्या महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचणाऱ्या 10 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ब्राझीलचे कायदा मंत्री अलेक्झांडर मोरस यांनी माहिती दिली आहे. ताब्यामध्ये घेण्यात आलेले संशयित दहशतवादी हे ब्राझीलचेच नागरिक आहेत. ते इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे. त्यांच्या आणखी 2 साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचं मोरस यांनी सांगितलेलं आहे. जमातुल मुजाहिदीन बांगलादेशच्या दहशतवादी संघटनेच्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ढाक्यामध्ये पंचतारांकित हॉटेलवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला हेच दहशतवादी जबाबदार असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या हल्ल्यामध्ये भारतीय तरुणीसह 22 जण मृत्युमुखी पडले होते. अटक केलेल्यांमध्ये जेएमबीचा ढाक्यातला प्रमुख मेहमूदुल हसन तन्वीर याचाही समावेश आहे. फ्रान्समधल्या नीस शहरामध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या 5 संशयितांविरोधात आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत. हल्ला करणाऱ्या मोहम्मद हायुजल बोहलेल याने 5 जणांच्या मदतीनं हल्ल्याची योजना आखलेली होती. 2015 पासून या हल्ल्याची तयारी केली जात असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. बोहलेल याने हल्ल्यानंतर याचा व्हिडिओ बनवलेला होता. तसंच तो ट्युनिशियाचा नागरिक असल्याची माहिती मिळते. मलेशिया एअरलाइन्सचं बेपत्ता झालेल्या MH370 या विमानाबाबत तपास यंत्रणांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 2 वर्षांपासून आपण चुकीच्या ठिकाणी विमान बुडाल्याचा तपास करत असल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलंय. हे विमान सरळ पाण्यामध्ये न जाता पायलटकडून हे विमान चालवलं गेलं असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय. पश्चिमी ऑस्ट्रेलियाजवळ दक्षिणी हिंद महासागरामध्ये या विमानाच्या अवशेषांचा शोध घेतला जातोय. मार्च 2014 मध्ये 239 प्रवासी तसंच क्रू मेंबर्ससह हे विमान बेपत्ता झालेलं आहे. फेसबुक निर्मित मानवरहित आणि संपूर्णतः सौर ऊर्जेवर उडणाऱ्या अकिला ड्रोननं अमेरिकेतील अॅरिझोना इथल्या सैनिक विमानतळावरून पहिलं यशस्वी उड्डाण पूर्ण केलंय. बोईंग 737 विमानाच्या पंखाच्या आकाराचे पंख असणाऱ्या अकिला कमी उंचीवर अपेक्षेपेक्षा 3 मिनिटं जास्त काळ सुमारे 96 मिनिटं हवेमध्ये राहिलं. मागील काही महिन्यांपासून या स्वयंचलित ड्रोनची चाचणी सुरू होती, पण 28 जूनला पहिल्या यशस्वी विमान उड्डाणाचा व्हिडिओ मार्क झुकरबर्गनं आपल्या फेसबुक पेजवर शेअर करून संपूर्ण जगाला याची माहिती दिली.
जमिनीपासून विक्रमी 90,000 फूट उंचीवरून उड्डाण करण्यासाठी परलान 2 हे इंजिन विरहित ग्लायडर सज्ज झालेलं आहे. हे उड्डाण यशस्वी झालं तर आवाजापेक्षाही वेगवान प्रवास करण्याचा आणि मंगळावरच्या वातावरणातही विमान नेण्याचा मार्ग खुला होणार आहे. वातावरणाच्या अंतिम सीमेवर 90,000 फुटांवर हे ग्लायडर नेऊन त्याला त्याच उंचीवर कायम ठेवणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अमेरिकेच्या हवाई दलाच्या SR-71 या विमानानं 1976 मध्ये नोंदवलेला उंची गाठण्याचा विक्रम परलान 2 कडून मोडला जाण्याची संशोधकांना अपेक्षा आहे. कोरियाच्या किनारपट्टीवर थर्ड क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्याच्या निर्णयाचं दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष पाक वेन यांनी जोरदार समर्थन केलं आहे. दक्षिण कोरियाच्या आक्रमक धोरणांना आळा घालण्यासाठी आणि या भागामध्ये शांतता कायम राखण्यासाठी हे पाऊल उचलणं आवश्यकच असल्याचं पाक वेन यांनी सांगितलेलं आहे. क्षेपणास्त्र तैनात करायला दक्षिण कोरियामधूनही विरोध होत असल्यानं त्यांचंही मन वळवण्याचा पाक वेन यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोची तिच्या भावानंच गोळ्या चढून हत्या केल्यानंतर आपल्या मुलाला सुद्धा गोळ्या घालून ठार करा अशी मागणी त्यांचे वडील अनवर अझीम यांनी केलेली आहे. माझी मुलगी आमची चांगली मैत्रीण होती, आमच्या कुटुंबाची ती चांगली काळजी घेत होती, पण मुलगा हा वेडा असून तो नेहमीच त्रास देत होता असं अझीम यांनी म्हटलेलं आहे. भारत चीन सीमेजवळ भारतानं रणगाडे तैनात केलेले आहेत, त्यामुळे चीननं यावर आक्षेप घेतलेला आहे. भारत आणि चीननं सामंजस्यातून सीमा भागातल्या वादावर तोडगा काढावा असं चीनी प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात येत आहे. भारतानं लडाखमध्ये सीमारेषेवर 100 रणगाडे तैनात केल्याची माहिती आहे. चीनकडून भारतात होणारी गुंतवणूक धोक्यात येईल असा इशारा चीनने दिला आहे. भारत चीन सीमारेषेजवळ भारताकडून रणगाडे तैनात करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर चीननं नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भारताच्या या कृतीचा चीनकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर परिणाम होईल असा इशारा चीनी सरकारकडून देण्यात आला आहे. दक्षिण चीनी समुद्रामधल्या बेटांच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादाचा फटका KFC आणि ॲपल यासारख्या कंपन्यांच्या चीनमधल्या शाखांना बसलेला आहे. या वादासंदर्भात फिलिपिन्सला अमेरिकेकडूनच उत्तेजन मिळत असल्याचा आरोप चीनमधल्या काही संघटनांनी केलेला आहे. या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी KFC आणि ॲपलच्या कार्यालयांवर दगडफेक करत ती बंद करण्याची मागणी केलेली आहे. चीनमध्ये पुरात 75 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण बेपत्ता झालेले आहेत. उत्तरेकडच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. शिवाय बेपत्ता असलेल्या नागरिकांचाही शोध सुरू आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. न्यूझीलंडच्या टॉम करी या तरुणानं पोकेमॉन गो खेळण्यासाठी चक्क नोकरी सोडलेली होती. सर्व 151 पोकेमॉन्स पकडण्याच्या मिशनवर तो निघालेला आहे आणि त्याला फिनलँडकडून स्पॉन्सरशिप मिळाली असल्याचं त्याने फेसबुकवर जाहीर केलेलं आहे. एवढंच नाही तर अमेरिकेमधल्या एका कंपनीनं त्याला पोकेमॉन गोचा कोच होण्याची जॉब ऑफर दिलेली आहे. सौदी अरेबियामध्ये पोकेमॉन गो गेम विरोधात फतवा काढण्यात आलेला आहे. असे प्रकार मुस्लिम धर्मामध्ये व्यर्थ असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. सौदीमधल्या एका धार्मिक संस्थेनं हा फतवा काढलेला आहे. या अगोदरही या संस्थेनं 2001 मध्ये पोकेमॉन गो गेम विरोधात फतवा काढत हा गेम जुगार असल्याचं सांगितलेलं होतं. अधिकृतपणे हा गेम सौदीमध्ये उपलब्ध नसला तरी अनेक जणांनी बेकायदेशीरपणे हा गेम डाउनलोड केलेला असल्याची माहिती मिळते. तिबेटमध्ये चीन सरकारनं नियुक्ती केलेले 11वे पंचेन लामा ग्लात्सन नोर्बू यांनी बौद्ध धर्मामधल्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कालचक्र विधीला सुरुवात केली आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये तिबेटमध्ये प्रथमच हा विधी होत आहे. पंचेन लामा हे तिबेटमधील बौद्ध धर्मातील दुसऱ्या क्रमांकाचं पद समजलं जातं. कालचक्र हा विधी विशिष्ट व्यक्तींनीच करायचा असतो. ज्ञान प्राप्तीच्या हेतूनं अंतस्थ शक्ती जागृत करण्यासाठी हा विधी केला जात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वर्ल्ड 20 मध्ये आता वेळ झाली तर थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.